स्नानाचे काही नियम सांगितलेले आहेत शास्त्रामध्ये, पण ते काही नियम पाळताना आजकालचे लोक दिसत नाहीत, त्यामुळे व्हिडिओमधून काही नियम सांगत आहे। बघा, पाळले तर तुमचं कल्याण आहे त्याच्यामध्ये, नाही पाळले तर त्याचे त्रास मात्र भरपूर प्रमाणामध्ये आहेत, जे की मग माझ्याकडे विचारायला यावं लागतं तुम्हाला, किंवा अनेक अशा ठिकाणी जाऊन तुम्ही लोक दमता। त्यामुळे तुम्हाला हे नियम सांगते आहे की शौचक्रिया करून आल्यानंतर, म्हणजे दाढी कटिंग करून आल्यानंतर आंघोळ करायला सांगितलेली आहे। आता जसं पुरुषांना नियम महत्त्वाचे, तसे बायकांना सुद्धा आहे। तुम्ही केस कापून आल्यानंतर आंघोळ करणं गरजेचं आहे। त्यानंतर तेल मालिश केल्यानंतर आंघोळ करणं गरजेचं आहे। स्मशानातून जाऊन आल्यावर आंघोळ करणं गरजेचं आहे। शारीरिक संबंध ठेवल्यानंतर सुद्धा आंघोळ केल्याशिवाय बाहेर कोणालाही तोंड दाखवू नये, ते शास्त्र मान्य नाही, त्याने भयानक मोठे दोष लागतात। त्यामुळे ही गोष्ट आजच्या तरुण पिढीने लक्षात ठेवा, नाहीतर पाठीमागे नाही ती बाहेरच्या बाधा, त्रास, आत्म्यांचे त्रास तुमच्या मागे लागतील। त्यानंतर दाढी कटिंग केल्यानंतर सुद्धा तुम्हाला तितकंच आंघोळीचं महत्त्व आहे। त्यानंतर कधीही पूर्णपणे निर्वस्त्र होऊन आंघोळ करू नये, नरक यातना भोगाव्या लागतात, अशा प्रकारचा त्रास हा सांगितलेला आहे। म्हणून तसं कधी आंघोळ करू नये। जेवण झाल्यानंतर लगेच आंघोळ करू नये, रात्रीच्या वेळी आंघोळ करू नये, रोग आणि रोगाची वृद्धी घरामध्ये होते, म्हणून रात्रीच्या वेळी आंघोळ करू नये। त्यानंतर म्हणजे विहिरीपेक्षा एखाद्या झऱ्यावर आंघोळ करणं शुभ मानलं जातं, सरोवरावर आंघोळ करणं शुभ मानलं जातं, नदीवर आंघोळ करणं शुभ मानलं जातं, तीर्थक्षेत्री आंघोळ करणं शुभ मानलं जातं, आणि गंगाजलाने स्नान करणं सर्वोत्तम मानलं जातं। त्यानंतर कधीही उन्हातून आल्याबरोबर डोक्यावरनं पाणी घेऊन आंघोळ करू नका, अटॅकची शक्यता असते, म्हणून तिथे पण तुम्हाला हे पाळणं गरजेचं आहे। पूर्व दिशेला तोंड करून आंघोळ करणं अतिशय शुभ मानलं जातं, अतिश्रेष्ठ मानलं जातं पूर्व दिशेला तोंड करून आंघोळ करणं। बाथरूमात सुद्धा तुम्ही पूर्व दिशेला तोंड करू शकता। हे नियम लक्षात ठेवा। जय भवानी, जय जगदंब।